गाईज वातावरण बघा काय खतरनाक आहे इकडं, दिसलं का कसं आहे वातावरण, कडक आहे का नाही एकदम. आणि आपण आलेलो आहे आता. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज तुमचा भाऊ सकाळी सकाळी आज आलेला आहे डायरेक्ट गोडाऊनला. आणि तुमच्या भावाने आज ब्लॅक शर्ट घातलेलं आहे, कसा दिसतंय. हा नाद नाही करायचं काय भाऊचा, एक नंबर डायरेक्ट क्वालिटी विषय काय 650 मध्ये क्वालिटी विषय होऊन जातो डायरेक्ट तुमच्या भावाचा. काहीच तर आता आपण जाणार आहे सर्वात पहिले सरांच्या घरी. आणि सरांच्या घरी जायचं कारण असं होतं का आपल्याला काही नवीन फायर एक्सटिंग्विशर द्यायचे सरांना. त्यानंतर आपण जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी. तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहे जेल रोडला आहे, बघा बघू शकताय तुम्ही. आता आपण ॲक्च्युली सरांच्या घरी आलेलो आहे. नाही ही सरांची गाडी आणि याच्यामध्ये काही आपल्या बसंतीमध्ये काही फायर एक्सटिंग्विशर आहे नवीन. याच्यातले 8 फायर एक्सटिंग्विशर आपल्याला सरांना द्यायचे. आता का काय करते इकडे. गाईज वातावरण बघा काय खतरनाक आहे इकडं, दिसलं का कसं आहे वातावरण, कडक आहे का नाही एकदम. आणि आपण आलेलो आहे आता गॅसच्या गोडाऊनला, भारत गॅसच्या आहे भारत गॅसचं गोडाऊन. आता तिथे जाऊ, तिथले काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपण चेकिंग करून काही रिफिलिंगला पण घ्यायचे आपल्याला. इथलं गोडाऊन कसं तगडं आहे एकदम. तर आता इथले फायर एक्सटिंग्विशर घेतले आपण 2 रिफिलिंगसाठी. आणि आता आपण चाललो आहे SNGTच्या गोडाऊनला, कारण आपलं नवीन फायर एक्सटिंग्विशरचं काही मटेरियल आलेलं आहे ते आपल्या बसंतीमध्ये बसून जाईल, म्हणून आपण डायरेक्ट काही गोडाऊनला मागवलं. गाईज आता आपण SNGTच्या गोडाऊनवरून आपलं जे काही मटेरियल होतं ते सगळं मटेरियल घेतलेलं आहे. आणि आता आपण सर्वात पहिले जाणार आहे सातपूरला, कारण सातपूरला आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते घ्यायचे आहे नाही का रिफिलिंगसाठी. मोतीवाला कॉलेज जे आहे तिथून आपल्याला फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंगसाठी घ्यायचे. तर सर्वात पहिले ते घेऊ आणि त्यानंतर मग आपण जाऊ इंद्रा. फायनली गाईज तुमचा भाऊ आता आलेला आहे आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला काय घेऊन आलोय माहिती का, दणका डायरेक्ट एवढा दणका आणि हा एवढा दणका. आता हे दोन्ही पण दणके आहे ना, आपल्याला रिफिलिंग करायचे एवढे सगळे. आणि त्याच्यात हा नवीन मटेरियल काय नाक करते का, दाखवावं लागतं असं दाखव. हे बघा इकडं पण आहे काय विषय एकदम गंभीर आहे तुमच्या भाऊचा. आणि त्याच्यात भावांना रस्त्याने येत होते तुम्ही तर बघितलंच आहे. नाशिकमध्ये हायवे एवढे भारी भारी बनवते ना, म्हणजे आता हायवेचे जे पिलर असते पिलरला फुल कलर वगैरे त्याचे चित्र वगैरे नाही का देवांचे. तर गाईज म्हणजे नाशिक पण सुधारतं आहे, बेस्ट चांगली गोष्ट आहे आणि सुधारलं पण पाहिजे. तर गाईज चला आता मी निघतो आता माझ्या घरी, कारण घरी जावं लागेल, फ्रेश व्हावं लागेल. दिवसभर एका ड्रेसवर कंटाळून जातो. एक तर तुमच्या भावाला जास्त असं जीन्स म्हणा किंवा फॉर्मल पॅन्ट म्हणा ही आवडत नाही घालायला. जास्त करून तुमच्या भावाला आवडतं काय माहिती का, फक्त ट्रॅक पॅन्ट घालायला आवडते, टी-शर्ट. तर गाईस पटकन घरी जाऊ, शॉर्ट्स घालू किंवा ट्रॅक पॅन्ट घालू मस्त. गाईस जस्ट नाव तुमचा भाऊ आला घरी. आणि घरी आल्यानंतर काय मस्त फ्रेश झालो आहे आत्ताच नाही का. आता एवढं भारी वाटतंय ना, एक नंबर. आता मस्त चहा वगैरे करतो, चहा पितो आणि 1-2 केळं खातो नाही का.
तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही पण एक केळं खायला, मी पण खातो 1-2 केळं, मग थोडासा आराम करतो. आणि आता वाजले 6:30 वाजत आलेले, आत्ताशी घरी आलेले आणि सकाळचा गेलेला आहे. आणि उद्या सकाळी परत लवकर अर्जंटमध्ये जायचं आपल्याला सिन्नर. गाईस, तुमच्या भावाने ना आज एवढा भारी पिक्चर बघितलंय ना. त्या पिक्चरचं नाव काय माहिती का? रायन म्हणून नाव आहे. हे बघा, दिसलं का? रायन म्हणून नाव आहे पिक्चरचं. पण गाईज, पिक्चर म्हणजे पिक्चर एक नंबर आहे. कधी बघा तुम्ही पण. माझं तर थोडा बाकी, म्हणजे अजून अर्ध्या तासाचं बाकी आहे. आय थिंक 2 तासाचं होऊन गेलेलं आहे. तर गाईज नक्कीच बघा, पिक्चर एक नंबर नाही काय, पूर्ण फॅमिली रिलेटेड म्हणजे पिक्चर आहे तो. एक नंबर आहे. त्याच्यात आपल्या का आलेलं आहे स्टँडर्ड भिकारी. दाखवू का तुम्हाला? 1 मिनिट थांबा, 1 मिनिट दाखव. हे बघा आमचा स्टँडर्ड भिकारी, दिसला का? आता डायरेक्ट लगेच भाई तिकडे येते. स्टँडर्ड भिकारी. स्टँडर्ड भिकारीला मोठ्या भाऊचा फोन आलेला आहे आज. काय आज नाद नाही करायचं भाऊचा. सो गाईज, फायनली आता तुमच्या भावाचा पिक्चर वगैरे बघून झालेला आहे. आणि आपल्या स्टँडर्ड भिकारीचं अजून बोलणं वगैरे तर काही झालं नाही. बघू शकते तुम्ही. हे बघा अजून गाडी मोबाईलच लागलाय. तर गाईज आता मी जातो घरात आणि झोपून घेतो. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. चलो, जय महाकाल.